ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ध्यानमूलं गुरुरमूर्ती पूजामूलं गुरुरपद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. जयाचा जणी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. मी तुम्हाला काय सांगावं असं तर माझ्याकडे काहीच नाहीये, पण फक्त सद्गुरूंनी सांगितलं म्हणून दोन शब्द बोलायचे. मी फक्त माझा जो अनुग्रह बद्दलचा प्रवास होता, मला ज्या अनुभूती आल्या त्या तुम्हालाही यावा. फक्त हाच अट्टहास म्हणून मी तुम्हाला सांगते, प्रवचन म्हणून नाही. हा फक्त संवाद आहे. ज्यावेळेस आम्हाला अनुग्रह घ्यायचा होता, आम्ही देवदर्शन करून आलो 11 सप्टेंबर 2022. आता 4 वर्ष कंप्लीट होती. तर तेव्हा घरातले सगळे घरातल्या सगळ्यांना अनुग्रह घ्यायचा होता. फक्त मी एक अशी होती की मला अनुग्रह नव्हता घ्यायचा. मी कधी माळ पण गळ्यात घालून नाही पाहिलेली किंवा कधी माझ्या माहेरच्या परिवारामध्ये नव्हतं तसं काही देवाबद्दल. तर मी घरच्यांना म्हणायची तुम्ही घ्या अनुग्रह, मला नका फोर्स करू त्या गोष्टीबद्दल. अशीच चर्चा करत करत आम्ही इथं स्वामी समर्थ मंदिरामध्ये आलो. भाऊ बाहेर बसलेले होते. फक्त एकदाच भाऊंकडे बघितलं आणि मनाची काय तयारी झाली नाही माहिती. मंदिरात गेलो. मीच भाऊंच्या समोर बसली. सगळेचा अट्टहास असा होता का हिला पहिले अनुग्रह द्या, मग आम्ही घेतो. मी भाऊंच्या समोर बसले, ते सगळे माझ्या पाठीमागं बसले आणि भाऊंनी त्यांना सगळ्यांना माळा घातल्या, मलाच नाही घातली. भाऊ म्हणे पंक्तीत बसले, प्रसाद घ्यायचा बेतेचा. मग माळ हातात घेतली. मला सगळ्या त्या गोष्टी इथं प्रत्येक वेळेस आल्यावर त्या गोष्टीची जाणीव होती की खरंच आपण जर अनुग्रह घेऊन ह्या मार्गावर नसता आलो तर आज आपण कुठं असतो. मग भाऊंनी मला माळीचं महत्व सांगितलं. भाऊ म्हणे अगं ही माळ माणूस मेल्यानंतर त्याचं राखीमधून सोनं बी शोधून काढत्या म्हणे, किंवा मग जातानी काढून घेते, त्याच्या अंगावर खूप सोनं असतं. तर हा माळ एकमेव अशी एक गोष्ट आहे की ती फक्त आपल्या सोबत जाती म्हणे. पण तेव्हा नाही भाऊ मला पण घ्यायची घालायची माळ, असंच नाही भाऊ मला पण घालायची माळ. भाऊंनी मला माळ घातली. घरी गेल्यावर हे बाकीच्या सगळ्यांना असं वाटायचं हिच्या मनाची तयारी नव्हती, ही चिंतन काय करील. ते मला मुद्दामून विचारते, तू मंत्र विसरली का, सांग मग काय आहे मंत्र. खरं तर माझ्या अनुग्रहाबद्दलचा जो अट्टहास तो माझ्या सासू सासऱ्यांचा जास्त होता. आणि आज मी ज्या इथं बसली ना, तर सगळ्यात जास्त कौतुक सुद्धा त्यांना दोघांनाच असणार आहे. दादा मला नेहमी सांगायचे, अगं तू चिंतन कर, भाऊ तुला पण प्रवचन करायला लावतील. मी नाही, मला प्रवचन नाही करायचं दादा. मला तू प्रत्येक अनुग्रह घेतल्यानंतर प्रत्येक ती एक पायरी अनुभवायची आहे, मग मला बोधापर्यंत जायचंय, असं मी दादानंतर घरच्यांना सांगायची. अनुग्रह घेतल्यानंतर
ज्यावेळेस आम्ही नाशिकला राहतो, अनुग्रह घेतल्यानंतर येता म्हणजे प्रत्येक प्रसंगाला पावलोपावली आपल्याला भरपूर अडचणी आहे, तरी त्या अडचणींना सामोरे जात असताना जर आपल्याला जो अनुग्रह दिला याच्यावरती जर मंत्रावरती विश्वास, सद्गुरूवरती विश्वास ठेवला की त्या सगळ्या अडचणी आपोआप दूर होतात. मी नाशिकला राहते, तर इथं नाही का चोखामेळा, जे जनाबाई त्यांच्यासोबत त्यांनी जसा परमार्थ केला त्याच पद्धतीने मी पण माझं नाही सकाळी उठून चिंतन करता येत. मी अनुसंधानामध्ये राहायची, सकाळी उठल्यानंतर काकडा लावून द्यायची, संध्याकाळी हरिपाठ, आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सासू पहिले दादा अक्कांनी अनुग्रह घेतला, नंतर मग आम्हाला सांगितला. तर दादा अक्कांनी अनुग्रह घेतल्यानंतर अक्का मला दररोज फोन करून विचारायच्या की तू हरिपाठ करते का, तुला त्या गोष्टीची गोडी लागली का. मी कधीतरी वरचीवर कधीतरी मनापासून. पण आज असं झालंय, आज माझी अशी स्थिती की माझं संध्याकाळी हरिपाठ जर नाही झाला ना तर मन असं चुकचुकतं. सकाळी काकडा लावायचा, संध्याकाळी हरिपाठ, आणि माझ्या 4 वर्षाच्या पोरीचा तो ऑटोमॅटिक पाठ झाला. हरिपाठ आणि काकडा ह्या गोष्टीचं खरंच नवल वाटतं. आपण जनाबाईचं उदाहरण घेतो ना, दळिता कांडिता तुझं गायी ना अनंता, तसंच आहे आज आपल्यालाही संसारामधून परमार्थ करायला वेगळा असा हा टाइम नाही भेटणार आहे. जो आपला जीव दररोजचा जो पण आपला कर्म आहे याच्यामध्येच करता करता आपल्याला परमार्थ करायचा आहे. ती 1.5 वर्षाची दुसरी मुलगी झाली, खूप त्रास देते, खूपच जास्त रडती. खूप असं एकही दिवस नव्हता की मी रडायची नाही, खूप त्रास देते. घरी पण फोन करायची, इकडे बंटी महाराजांना त्यांना पण सांगायची ती खूप रडती, ती खूप त्रास देते. माईला पण सांगायची, माहिती खूप रडती, काय करू मी, कोणत्या बाबाकडे नेऊ, ते मला सांगायचे. अगं तू बाबाकडे नको जाऊ, तुला जे अनुग्रह दिलं ना फक्त तू तेवढं चिंतन करते, एक दिवस नक्की शांत होईल. आणि खरं तर मला आता असं सुद्धा सांगायला जास्त आवडेल की ती झाल्यापासून माझं जास्त नामस्मरण झालं. खरं तर खरंच आपल्याला सगळ्यांनी ज्यावेळेस दूर करताना त्यावेळेस देव आपल्याकडून जास्त नामस्मरण करून घेतो. ही माझी स्वतःचा अनुभव आहे. ती जेवढा जास्त त्रास देईल तेवढं जास्त जोरात नामस्मरण करायचं. अशी एक नाही खूप सगळी उदाहरण आले. मी दिवाळीच्या वेळेस असंच फराळ करायला घेतलं. मी तो विषय बंटी महाराजांना पण सांगितलं होता. 2 किलोची शेव काढली. अरे ही घरातला स्वयंपाक संध्याकाळचा करायला 4 वेळेस फोन करते, स्वयंपाक होत नाही, नाही ज्ञानू खूप रडती. ही सगळे फराळ दिवाळीचे बनवले. मला नंतर प्रश्न पडला, मी हे सगळं केलं कसं. बंटी महाराजांना फोन करून सांगू राहिली नाही, मला खरं तर कोणीतरी करायला चाललं होतं, आणि ते कोणीतरी नसून साक्षात माझे सद्गुरू मला या सगळ्या अडचणी दूर करायला येतात. खरंच दररोज काम करताना जेव्हा जेव्हा त्रास होतो ना तेव्हा मला खरंच माझे भाऊच काम करायला येतात, मला तेवढी शक्ती देतात. मी ज्यावेळेस इथं तुकाराम गाथा पारायण येऊ का नको, भाऊला 2 वेळेस फोन केला, भाऊ मला यायचं येऊ, पण माझी ज्ञानू खूप त्रास देते. अगं तू ये, तुला काहीच नाही करायचं, तू फक्त ये, तुला घ्यायला पाठवतो. ज्यावेळेस मी इथं आली काहीच नाही, ती पोरींनी मला काहीच त्रास नाही दिला, काहीच नाही. माझं तुकाराम गाथा पारायण एवढं चांगलं झालं. त्याच्यानंतर आता दत्त जयंतीचं उदाहरण आहे. प्रवास करून आले, संध्याकाळी कीर्तन वगैरे झालं, संध्याकाळी खूप जास्त डोकं दुखायला लागलं. आताच खूप आपल्या समोर एवढे कीर्तन झाले, खूप एवढे भारी झाले ते. आणि नाही का म्हणजे ज्ञानाची अशी गंगा वाहिली, माझ्यासारख्या डबडब्याने इथं बोलायचं ते नाही सुचत. तरी पण भाऊंनी मला संधी दिली. तर त्यावेळेस दत्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेस असं झालं, माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. 12 वाजले, 1 वाजले, याला म्हणते मला गोळी दे, त्याला म्हणते मला एखादी गोळी द्या, खूपच जास्त डोकं दुखतंय.
नाहीच राहते. आता काय करू, देवघरातच झोपलेली. ज्ञानेश्वरी घेतली, पहिल्या याच्यापासून सुरू केली. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वयं सद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जीवे. ह्याच सुरामध्ये बाकीचे झोपले का काय मला याचंही काहीच घेणं नव्हतं. जेवढं तुम्हाला त्रास देतो ना, डोकं दुखतं ना, मी तेवढ्या जोरात ज्ञानेश्वरी वाचायची. असं करता करता 2 अध्याय संपले. माझं डोकं दुखायचं कधी बंद झालं आणि मला कधी ज्ञानेश्वरीची गोडी लागली हेच नाही कळालं मला. मग मी याच्यापासून हे करते की जेवढे मी नामस्मरणापासून नाही का आपण अनुग्रह या नाम आपल्या लक्षात राहील का नाही, आपण याच्यापासून लांब राहतो. तुमच्या आयुष्यात दुःख येऊ द्या. ज्यावेळेस दुःख येईल ना त्यावेळेस खरा तर आपला देवावर जास्त विश्वास पक्का होतो. कुंतीने देवाकडे दुःखच मागितलं होतं ना. आणि गवळणींनी मी इथले जे प्रवचन होता ना ते जेव्हा मला वाटेल त्यावेळेस मी युट्यूबला ऐकते. खरंच म्हणजे तो भाव तयार होतो. त्या गवळणींचा त्या ताईंनी सांगितलं होतं आपल्याला, त्या ताईंचा विषय होता. त्या म्हणे श्रीकृष्णाला ते असे त्यांच्या छोट्या छोट्या नातवंडांमध्ये श्रीकृष्ण दिसत होता त्यांना. आपल्यालाही दिसतो तो, फक्त आपण तो हे करून नाही घेत, जाणवून नाही घेत. आता याच्या वेळेसचीच गोष्ट, तुकाराम गाथा पारायणाच्या वेळेची कडीची पंगत होती. आम्ही तिकडे बसलेलो होतो. भाऊ कडी वाढत होते. काय सांगू ते सुख. खरंच आता झालं ना की देवान हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तर ही गोष्ट अनुभवता येते. फक्त तुम्ही नामस्मरणावर विश्वास ठेवा, अनुग्रहावरती विश्वास ठेवा. मी ते सुख स्वतः अनुभवलेलं आहे आणि मला हे सांगण्यात खूप चांगलं वाटतंय की ज्यावेळेस भाऊ ती कडी वाटत होते ना, मी बंटी महाराजांना पण सांगितलं होतं की खरंच याच्यापेक्षा वेगळं ते सुख काय असेल. जर देव आपल्यासोबत आपल्यासारखा आपल्या सोबत राहतोय आणि आपल्यासारखा जर आपल्याला सगळ्या गोष्टी खाऊ पिऊ घालतो, एवढी काळजी घेता कशासाठी. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. खरंच काहीच नाही याच्यातून. त्यांच्या वैयक्तिक स्वतःचा तर काही स्वार्थ नाहीये. आपण कुठलं पण एखादी गोष्ट स्वार्थासाठीच करतो, तसं त्यांचं त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. सगळं काही आपल्यासाठी आणि ते सुख त्यांनी अनुभवलेलं आहे म्हणून त्यांना आपल्याला देण्याचा तो अट्टहास आहे. खूप काही मी तर कधी बाकीच्या हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी ह्या सगळ्या गोष्टी पहिले अनुग्रह घ्यायच्या पहिले नव्हत्या वाचलेल्या किंवा जास्त कीर्तन पण नाही ऐकलेले, प्रवचन पण नाही ऐकलेले. पण इथं येऊन ज्या गोष्टी अनुभवते ना, ऐकते ना, ते स्वतः अनुभवते. त्याच्यामुळे जास्त गोडी येते त्याची. आणि मी पाहुणला खरंच सांगेल का मला नेहमी नेहमी बोलवत नाही तू येच. मी एक वेळ आज तसाच विषय होता. आज आम्ही दोघं पण काहीच तयारी नाही जायचं की काय. मी पहिले नाही ऊन आहे नाही जमणार का काय. पण ती कशी आली मला पण नाही माहिती. मी तर बसलेली तरी पण नाही माहिती का मी बसलेली असं. सद्गुरु जीवनात आल्यावर आपल्या जीवनाचं सोनं होतं. ज्यावेळेस इकडं सत्संग व्हायचे घरी, मला त्या गोष्टीपासून मी वंचित होते. मला असं वाटायचं की आपल्यालाच नाही भेटत त्या सगळ्या गोष्टी. घरी कसे सगळे भाऊ येता, भाऊ थांबता, मग ते सगळेजण भाऊंसोबत राहत्या. मला नाही राहता येत पोरीमुळं. आज मी ज्या ठिकाणी गेली ना तिथं मला म्हणजे सकाळचा काकडा, संध्याकाळचा हरिपाठ आणि इतके सगळे आपल्यासारखेच साधक भेटले. आता ते आमची वाट पाहता की आजही हरिपाठाला नाही आले आणि विचारता ही भक्ती ज्या वेळेस तिथं गवळणी अभंग म्हणून दाखवती, तुम्ही कुठे शिकायला गेले होते. संतांनी सरिता तैसे केले आम्हा परिता. कुठेच नाही. पदवी देऊनी पदवी दे जे, हे सगळे मला काहीच येत नाही, काहीच नाही.
फक्त भाऊंनी सांगितलं बोल म्हणून बोलायचं, अनुभव सांगायचे आणि हे अनुभव फक्त दळीता कांडिता तुझ गायनानंतर आपण दररोजच्या जीवनामध्ये करू शकतो. आणि जसं दादा अक्कांनी त्यांच्या पोरांना घडवलं, सुनांना घडवलं, नातवांपर्यंत केला. 4 वर्षाच्या पोरीचा हरिपाठ पूर्ण पाठ आहे आज. हे फक्त माझ्या सासू सासऱ्यामुळे की त्यांनी आम्हाला सद्गुरूंची वाट दाखवली. गुरु जीवनामध्ये आलं आणि गुरु जीवनात आले आणि आम्ही सगळं परिवार ह्याच्यावरती लागलो. तसं प्रत्येकाने हा बोध तरी सगळ्यांनी घेतला पाहिजे की इथून गेल्यानंतर आपलं फक्त आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता व्हायचंय. जसं भाऊ आपल्याकडून जसं सगळ्या गोष्टी करून घेतात तसं आपण जर करून घेतलं तर नक्कीच ही धन्यता उद्या आपल्या सगळ्यांना भेटेल की खरंच यांचे पोरं यांनी घडवले. सुंदर असं अनुभव जीवनातला, शिकलेले सवरलेली मंडळी, शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे आणि सुंदर असं सुख, आत्मसुख घ्यारी उघडा ज्ञानदृष्टी, उगाच चावटी करू नका. आणि तळमळीले शुद्ध अंतकरण आहे. शुद्ध अंतकरणामध्ये ती अभिव्यक्ती लवकर होती. म्हणून फारच भारी. आता संपावं नाही असं वाटत होतं, परत पुन्हा योग येईल कधीतरी. धन्यवाद. यानंतर हरिभक्त परायण संकेत महाराज. चला.